यायचं आहे तिकडे गावकडं. आपल्या सुरातचे जावडं काढायचे. हो येईल बघा आत्ताच आलेले आहेत आणि खूप वेळ झाला वेळ आला. मग किती मोठा प्रवास झालेला आहे. हो ना. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार आणि इकडे आम्ही आलेलो आता सर्वजण. जसं की सुदर्शन भाऊ तिकडे गेलेले आहे, ओमभाऊ आणि मी दोघंजण इकडं घरी आलेलं डायरेक्ट. पहिलं परीला भेटायला. मग परी नमस्कार कर. हो कसं आहे, डॉक्युमेंटचं वगैरे काम पडलं होतं आम्हाला तिकडं पुण्याला सगळं, त्यामुळेच इकडं क्रू पण आहे. क्रूचं काय वगैरे चालू आहे, मामी पण आहे. नमस्कार. आजच्या दिवस राहायचं होतं. नमस्कार. आजच्या दिवस राहिलं असतं पण तिकडं जायचं आहे. आता सकाळपासून हा प्रवास, परत हा प्रवास. मग आता कसं प्रवास करावाच लागते. आता पहिलं चालत होतं ते 2 दिवस 1-2 दिवस मस्त शांततेत राहायला नाही आपण. पुन्हा पुन्हा येतात. पुन्हा आहे. पुन्हा काळजी आहे ना, स्वराज इकडे आहे ना, कधी काय आई आहे सर्व. आणि तुम्हा सर्वांना लगेच आता यायचं आहे तिकडे गावकडं. आपल्या सुराजचे जावडं काढायचे. बाई म्हणे काय येतो. हो येईल. हा रे. नमस्कार आजी. 2 तारखेला जांभळे. रामकृष्ण हरी नमस्कार. गावाकडे का याला आहे? म्हणजे गावाकडूनच तिकडे जायचं आहे अनाईला आणायला दिवस. हां आजी येईल आहे तिथं पाहिलेला आजी ना. तुम्ही पण आहे आजी. हो कुठं कशाला बोलू? आता यायचं आहे ना बराला भेटायला. तिकडे ते भाऊ महिन्याला चक्कर मारायला तो बारीक वाहन. येते. आता हे असतेच कार्यक्रम. 2-3 कार्यक्रम झाले वाढदिवसाला, मग जास्त कार्यक्रम थोडे असतात. आता हे एकसारखे कार्यक्रम येऊ राहिले म्हणून. आणायला नाही का? हां अनाईला नेहमी तिथं असतं ना. हा. आणि जमलं असतं दोघं सोबतच होणार आहे. हा. आपला कुठकुळी आली काय होती? हा फुटकड्या बारीक के. त्या पोरं झालं असतं ना. ते बघा हे का न्यू चप्पल आणलेली आहे. होते का तुला पोरी? झाली ना? झाली होत आहे. यायला बसली. हा कोणासाठी आणले? भांडणं चालू यायच्या. हा. आणली कोणासाठी? घालत कोण आहे? पोरीसाठी आणली. आणि ती म्हणली मला पण. चला बरंच साधं तसं. अरे वा. हे आमच्याकडून तुमच्या डुग्गूसाठी. हा, काही म्हणते. काय म्हणतो डुग्गूला खेळायला? मग हे डुग्गूसाठी. चल. दीदी छोटी छोटी खेळासाठी. हा चल. हो पण हे पिऊ म्हणते ना माझा आहे म्हणून. नाही, नाही, पिऊचं नाही पिऊ ते. खेळेल आहे ना ते. तसं काही नाही आहे ते. आणखी ऑलरेडी आहे, काल पण घेतलेलं आहे तिकडं. आणि आता बाहेर थोडंसं जायचं आहे आणि मला पण निघायचं तिकडं, कारण आत्ताच बॅग वगैरे पॅक केलेले आहे. निघायचं कारण तसं तर बराच उशीर होत होता. जवळपास इथं 4 वाजलेले आहे. आता कधी जायचं? तुला म्हणलं मग. मग 4 वाजता निघणं म्हणजे हो ना. होईल तरी 3-4 तासात. हा, राहू दे. संध्याकाळपर्यंत जाणार. बाबूचं आहे ते. बाबूचं आहे आपलं. मामाच्या बाबूचं आहे ते. हा, ठेवून दे. चला येऊ का? बाय पिऊ. ओके चला आजी या हा नक्की. मामी तुम्ही पण या. आता महिना तुम्ही राहील. मग आता याच लागणार आहे. चला उंभ वगैरे सोडून देत आहे मला तिकडे आता बसस्टँडवरती आणि जायचं आहे. चला भेटू आपण पुढच्या. हो आजी चला ना. चला आपण भेटू डायरेक्ट आता गावकड वाशिमला. तो पण आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा आत्ताच आलेले आहेत आणि खूप वेळ झाला वेळ आला. मग किती मोठा प्रवास झालेला आहे. हो ना. चेहरा तसं थकून दिसू पुणे राहिला. ते जालना ते वाशिम. वाशिम ते नगर ते नाही येतानीच ना हा, नगर चालू ना. नगरवर. लंबा प्रवास चालला आणि एक तर देत नाही प्रवासात एवढी गडबड. का बरं? उलट्या चक्रा. त्यांना सहनच नाही होत पहिली गोष्ट म्हणजे. मस्त दुपारी जेवण केलं बरं आम्ही हा. तिकडं नगरला. हम्म. जेवण केलं प्रवासात मस्त गाडीत ते बसलो. पानं किती बाई. हो
कुठे होता तू? कुठे होता 2-3 दिवस? पोरा, तू गेला. बोलायला म्हटलंच नाही रे वा. तू गेला लगे आणि 3 वाजता येऊन बसलो. लय रडत काय झालं ते काय नाही पूर्ण काळच नाही काळ शांत त्या अंगात काढते बाहेर नेलं असं वाटायला कुठंच नाही रडत जाईल दोघीला बी सुशी द्या आम्ही ते काय झालं एका कडेवर झोपलं ते काळ 2 तास झाले आणि हे पूर्ण त्याचा खांदा गळून आला आणि लय दुकान हा. बाजूवर झोपलो होतं का? नाही खाली झोपलं खाली होतं. का? हो रे काय होतं बा तुला रुको. आणि मग फॅन कूलर चालू केला आणि त्याचे कपडे काढले मग ते तिने घेतलं जसं खालं सुद्धा बरं बा. तेव्हा ते सुद्धा झालं त्याचा खांदाच गळून आला ताईचं पूर्ण तेच झालं त्याला नाही तर रडत नाही ते काही चांगलं आहे ना? हो. काय बाई, मस्त गोष्ट सांगायला लागतं. हो. काही वाढवून रडलं नाही. हो. बाप्पा झाला कल्ला चालू 2 दिवस शांत शांत होतं आमचं काम हा. असं आहे बापलेकाचं प्रेम मग आमचा डुग्गू. हा हो. मान आली आहे बाई, ना? हो. बघ किती मस्त गोष्ट सांगते हा. हो. हो. आता लगेच फ्रेश झाले तुम्ही पण नाही का आता जेवण करायचं करून आहे. ते एवढ्या दूरचा प्रवास म्हटल्यावर पूर्ण चेहरा थकून जातो ना हम्म. त्यामुळे रिलॅक्स होतं थोडंसं दुपारी रस्त्यानं किती दूर झाला का अजून बांधते खायचं काय पाणी ताण खाणं पिणं काहीच नाही सकाळी आणि सकाळी खरेदी केली आम्ही वाजता. तुम्हाला खरेदी दाखवणार आहे काय काय खरेदी केली तर इकडंच ठेवलेले पूर्ण सामान वगैरे आणलेलं आणि डुग्गूसाठी काय आणलं हो तुम्ही खरेदी काय कुठे टाइम भेटते पुण्यात बघा हे किती मस्त आणलं डॉली आता बाई वा हम्म. किती छान आणलं डुग्गूला डुग्गू आणला. डुग्गूला डुग्गू आणलं बघा किती छान दिसत आहे हम्म. काय ते कॅट है ना कॅट आहे हम्म. कॅट आहे त्याला नाही समजत आहे हा पण तिला हातात कागज तोडते ते हातात आल्यावर लगेच पकडे मस्त नाही. नमस्कार मित्रांनो तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि इकडं तयारी चालू आहे. गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार काय करू स्वराज शिवराज खेळून राहिला खेळ वगैरे चालू आहे आणि आम्हाला आता कसं आहे लगेच जे आहे बाळाचं जावळं काढायचं आहे त्यासाठी तयार वगैरे करायचं आहे. आता पहिले ब्राह्मणाने विचारलं तिकडे विचारूनच मग समजा हो. सुरू का झालं चालतात का नाही ते नवऱ्याशी पाहतात ब्राह्मण जावळाची तारीख पाहायला का जावळाची तारीख असते पण कसं असते दरवर्षी आपलं जिथं ज्या ठिकाणी काढतो आपण त्या ठिकाणी काढलेलं चांगलं आहे कुलदेवताच्या ठिकाणी तिथंच काढायचं आहे आणि आपलं कुलदेवताचं ठिकाण माहीतच आहे याच्या आधी पण आम्ही तिथे गेलो होतो व्हिडिओ पण घेतलेले आहे तिथले 1-2 वेळा तर आमचं जे आहे कुलदैवत तिथं आहे अनई नवनाथ संस्थान तिथं जायचं आहे आणि तिथं जावळं वगैरे काढायचं आहे तिथंच काढायला पुढे कारण कसं आहे कुलदेवतापाशी काय असतात ना सगळं तिकडे नाश्ता वगैरे केलेला आहे आत्ताच पोहे वगैरे खाऊन आणि आता जायचं आहे मला कामावरती चांगले जावं पण मग असं काढाच लागते ना जरा काढून टाकायचं एवढा भार आणि असतेच ना 2-3 महिने झाल्यावर नाही तसं काहीच नसतं जावं काढाच लागते 6 महिना झाल्यावर चालते हां 6 महिन्यापासून तर 6 महिन्याला काढा म्हणतात. नाही कधी बी काढले चालते 1 वर्ष पण लई लांबते ना मग ते लांब ते पण जेवढं लवकर काढले भीती नाही राहते जेवढं लवकर काढले तेवढं लवकर चांगलं तर असं आहे लगेच काढणार आहे आम्ही आणि तारीख जी आहे ते उद्याला सांगणारच आहे कोणत्या तारखेला काढायचं काही नाही तर कारण सध्या जी आहे ब्राह्मणापाशी 5 आहे इकडेच पाहायचं आणि नंतर कोणती तारीख निघते जावाची कोणती निघते आपल्या कुळदेवतीची ती कोणती आहे पूर्ण टाकावं लागेल आता ते तर आपलं सगळे जण तिथंच काढतात नवनाथ महाराजाला हां जर झालं हा तर आम्ही तिथंच काढणार आहे फक्त 5 आहे किंवा शुभ दिवस आहे का काय तर जमते का नाही जमत बामणापाशी पाहिलं नाहीतर दरवेळेस जसं काढतो आपण बामणापाशी 5 काम नाही आपले त्या दिवशीच राहते तारीख राहते दिवसच राहते आपल्या जावळाचा त्या दिवशी समजा ठीक आहे मग चालते आपल्या कुळाला लागून आहे तो दिवस त्याच दिवशी काढावं लागेल विचारून घेऊ एकदा काय सांगते काय
विचार मग चालतं मग तसं तर हनुमान जयंती आहेच हो. 2 तारखेला. पौर्णिमेला जावं नाही का? नाही काही नसतं मोकळे असते ते जावं. पण हनुमान जयंतीला काढत नसतं असं म्हणतात का? हनुमान जयंती पौर्णिमा असते पण आपल्या पुढ्यात लागले नाही म्हणते की पौर्णिमेलाच करायची. पाहू मग त्या दिवशी. हो तसं आहे म्हणे का. मार्च एप्रिलमध्ये 2-3 ठीक आहे बघू काय तर. पाहू ना आता तारीख होती. हो आणि आमच्या बाळाचे जे आहे ते जावळं काढायचे आहे लगेच आता 1-2 दिवसामध्ये. किती दिवस टाईम आता? हो, गॅसचा 8 दिवस. नंबर आला का? आपल्याला न्यावं लागेल गॅस हो गॅसची सोय लागणार आता तिकडे कार्यक्रमाला. कार्यक्रम करणं म्हणजे हेच आहे ना सर्व. सिलेंडर गॅस असेल तर अर्धा आहे तिथं. पण हो. आपण म्हणा ना पण आपल्याला पाहावं लागेल गावाकडचं. साजरा करायला येणार नाही कार्यक्रम. हो कार्यक्रम काय आता इंनाचा टाईम आहे का? नाही नाही इंधनचा इकडे काय केलं एखादा हो. एक्स्ट्रा भेटला तर आपण घेऊन जाऊ. तिथं भट्टे आहेत त्या भट्ट्यात टाकून द्यायच्या इंधन टाकून द्यायचं गणेश पूजेच्या टाकून द्यायच्या आपल्या इथे उचलून घेऊन यायच्या मग आपल्या याच्यात नाही पण ते दुपार तिथं आहेच मग दुपार भट्टे आहेत तिथं पाहू ना पण. हो चालतं पाहून घेऊ. हा आपल्या इंधन त्यात टाकून द्यायचं त्या भट्टीत नाही हम्म. आणि आपल्याला घेऊन द्यायचा उकळून घ्यायला बघूया तर समजणार आहे तुम्हाला नेमके कन्फर्म काय आहे काय नाही तर त्या दिवशी ठेवायचं का नंतर ठेवायचं. हां. चला असं आजचं शूट भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.